नमस्कार, मी सोनल. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेक विथ सोनलमध्ये. जर आता तुमचं पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक नसेल तर तुम्हाला आता 1000 रुपयाचा दंड हा भरावा लागणार आहे. त्याचबरोबर तुमचं जे काही पॅन कार्ड आहे ते निष्क्रिय होणार आहे. जर तुम्हाला बँकेमध्ये नवीन अकाउंट खोलायचं असेल तर ह्या पॅन कार्डचा मग तुम्हाला काही उपयोग नसणार आहे. त्याचबरोबर 50,000च्या वरचे जे व्यवहार आहेत ते तुम्ही करू शकत नाहीत. त्यासाठी आता पॅन कार्ड आणि आधार कार्ड एकमेकांना लिंक आहे की नाही हे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये फक्त एका क्लिकमध्ये चेक करू शकता. आता पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठीची जी काही लास्ट तारीख आहे ती 31 डिसेंबर 2025 असणार आहे. तर यानंतर सुद्धा तुम्ही जर आधार कार्ड लिंक केलं नसेल तर तुम्हाला इथे नक्कीच 1000 रुपयाचा दंड भरावा लागणार आहे. तर सर्वात आधी तुम्हाला चेक करण्यासाठी तुमच्या गुगलवरती जाऊन incometax.gov.in या वेबसाईटवरती जायचं आहे. या वेबसाईटवरती गेल्यावरती तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधार कार्ड एकमेकांना लिंक आहे की नाही हे घरच्या घरी चेक करू शकता. तर सर्वात आधी तुम्ही ह्या वेबसाईटवर जायचं आहे. तर इथे बघू शकता तुम्ही गुगलवरती गेल्यावर जी काही वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊ शकता किंवा मग डायरेक्टली इन्कम टॅक्स म्हणून जरी टाईप केलं तरी ऑफिशियल जी काही वेबसाईट आहे ती ओपन होते. तर इथे बघू शकता इन्कम टॅक्स सर्च केल्यानंतर खाली फर्स्ट जे ऑप्शन दिसत आहे इन्कम टॅक्स डिपार्टमेंट होम याच्यावरती जायचं आहे. तर वेबसाईट तुमची ओपन होईल. वेबसाईट ओपन झाल्यानंतर समोरचा जो काही इंटरफेस आहे तो ओपन होतो. तर इथे बघू शकता थोडंसं स्क्रोल केल्यानंतर खाली एक ऑप्शन येईल लिंक आधार स्टेटस. त्या ऑप्शनवरती तुम्हाला जायचं आहे. तर इथे क्लिक केल्यानंतर लिंक आधार स्टेटसवरती थोडा लोड व्हायला वेळ लागेल. पेज लोड झाल्यानंतर समोरचा इंटरफेस ओपन होईल. यामध्ये स्क्रोल केल्यानंतर ते खाली बघू शकता लिंक आधार स्टेटसवरती जायचं. इथे तुमचा पॅन नंबर त्याचबरोबर खाली आधार नंबर टाकायचा आहे. दोन्ही नंबर बरोबर टाकल्यानंतर व्ह्यू लिंक आधार स्टेटस याच्यावरती क्लिक करायचं आहे. जर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना ऑलरेडी जर लिंक असेल तर समोर दिसणारा जो काही मेसेज आहे तो तुम्हाला इथे दिसेल की युअर पॅन इज ऑलरेडी लिंक टू गिवन आधार. म्हणजे तुमचं जे काही पॅन कार्ड आणि आधार कार्ड आहे ते एकमेकांना ऑलरेडी लिंक आहे. तर पुढे तुम्हाला काही करायची गरज नाही आहे. तर मग हीच होती एक महत्त्वाची अपडेट. तर व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करा. आणि जर तुमचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड एकमेकांना लिंक नसेल तर एकमेकांशी लिंक कसं करायचं यावर सुद्धा व्हिडिओ चॅनलवरती नक्की येईल. त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. फेसबुक पेजला सुद्धा फॉलो करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.